की वंदे। आज धनत्रयोदशीच्या दिवशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली यांच्या विद्यमाने पर्यावरणपूरक पर्यटन वाहतुकीसाठी ई कार्ड म्हणजे ई बग्गी या सेवेचा शुभारंभ होत असताना आता ज्यांनी आपल्याला संबोधित केले ते केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री पीयूष गोयल, श्री प्रवीणजी दरेकर अध्यक्ष महाराष्ट्र गृह संयम समूह पुनर्विकास प्राधिकरण, स्थानिक आमदार श्री प्रकाशजी सुर्वे, आमदार मनीषाताई चौधरी, आमदार संजयजी उपाध्याय, वन खात्याचे अपर मुख्य सचिव वने मिलिंदजी म्हैसकर, माजी खासदार श्री गोपाल शेट्टीजी, माजी खासदार श्री संजीव नाईक, माजी आमदार विद्याताई चव्हाण, मुंबई बँकेचे संचालक श्री प्रकाश दरेकर, वन विभागाचे वनबल प्रमुख श्री एम श्रीनिवास राव, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक कांदलवन एस व्ही रामाराव, मुख्य वन संरक्षक डॉक्टर जितेंद्र रामगावकर, वन्यजीव पश्चिम मुंबई, मुख्य वन संरक्षक ठाणे एन आर प्रवीण, वन संरक्षक तथा संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली श्रीमती अनिता पाटील, जिल्हाध्यक्ष श्री बालाजी तावडे, माजी नगरसेवक श्री आत्माजी चाचे, ज्यांनी या ठिकाणी सूत्रसंचालन केल्या त्या श्रीमती दीप्ती भागवत, उपस्थित ज्येष्ठ समाजसेवक, या परिसरातील आलेले कार्यकर्ते, संजय गांधी नॅशनल पार्कचे अधिकारी कर्मचारी आणि या परिसरात राहणारे रहिवासी बंधू आणि भगिनींनो, मी 1995 साली वन खात्याचा मंत्री झालो, परंतु आज जितकी गंभीरतेनं मी या विषयामध्ये बघतो तेवढं गांभीर्य संजय उपाध्यायजी त्यावेळेला नव्हतं, कारण त्याला वय निराळं होतं. परंतु आज ज्या पद्धतीनं सगळ्यांनी भावना व्यक्त केल्या, या काय कायदा तोडण्यासाठी नाही केल्या, कायद्याचं निश्चितपणे महत्त्व राहिलं पाहिजे, नियमाची अंमलबजावणी राहिली पाहिजे, परंतु माणुसकी सुद्धा सोडून जमणार नाही. याचं पहिल्यांदा विद्याताई चव्हाणांनी पण म्हटलं, आमच्या मनीषाताईंनी पण म्हटलं, गोपाल शेट्टी साहेबांनी पण तेच म्हटलं, त्या ठिकाणी संजय उपाध्यायांनी पण तेच म्हटलं, प्रकाश सुरेंनी पण आणि प्रवीण दरेकरनी पण तेच म्हटलं. म्हणजे सगळ्यांची मागणी एकच आहे. 2 दिवसापूर्वी सर्वोच्च उच्च न्यायालयानं निर्देश दिलेले आहेत की माजी मुख्य सचिव, माजी मुख्य पोलिसांचे अधिकारी राज्याचे, माजी मुंबईचे पोलीस म्युनिसिपल कमिशनर, या अशा सर्वांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी स्थापन करण्याचे त्यांनी निर्देश दिलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा सगळा तुम्ही ज्या ज्या गोष्टी, ज्या ठिकाणी पूर्वीचं नॅशनल पार्क हे नाव नव्हतं, संजय गांधी हे नाव नंतर आलं, कुठं गाव होतं कृष्णगिरी, आणि त्याचा विस्तार काही चौरस किलोमीटर मध्ये होता, तो नंतर खाजगी जागा खरेदी केल्यानंतर तो विस्तार जास्त झाला. आता नॅशनल पार्क नुसता का ठाणे मुंबईमध्ये नाही तर ठाण्यामध्ये पण आहे आणि पालघरमध्ये पण आहे. सगळ्यात बाब अशी की हे आदिवासी, मी मगाशी म्हैसकर साहेबांना बोललो की ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये ही सगळी जागा सरकारची, त्या ठिकाणी लोक राहिली, लोकांना त्या ठिकाणी वस्ती राहिल्या म्हटल्यानंतर अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा आहेत आणि त्या पूर्ण करण्याची तीव्र इच्छा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांचा पहिला 150 दिवसाचा कार्यक्रम, 100 दिवसाचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमामध्ये या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत. आज मी गांभीर्याने सांगतोय, मगाशी संजय उपाध्यायांनी सांगितले की अधिवेशनाच्या अगोदर मीटिंग लावा. म्हैसकर साहेब
अधिवेशनाच्या अगोदर एक बैठक लावू आपण. ते कमिटी काम करेल ते करेलच, परंतु आपण आपल्या लोकप्रतिनिधींच्या भावना काय आहेत त्या कमिटीला पास ऑन करू, किंवा या तुम्ही तुमचा निर्णय घेताना या लोकप्रतिनिधींच्या ज्या भावना आहेत याचा पण तुम्ही समावेश तुमच्या अभ्यासामध्ये करा. बाब असे की आता एकूण 42 पाडे, साधारणपणे तिथे राहणारे 2000 कुटुंब, साधारणपणे 10,000ची वस्ती, आणि मग कारण परत्वे किंवा काही कारणानं फार पूर्वीच्या कालखंडात आलेली वस्ती, अशा सगळ्यांनाच काही कोणी 7,000 भरलेत, कोणी 15,000 भरलेत. आता त्या लोकांची प्रतीक्षा आहे किंवा आम्हाला घर कधी मिळणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आरे कॉलनीच्या भागामध्ये इथे राहणारे जे पाडे आहेत त्या 2,000 कुटुंबांना पहिल्या प्राथम्यानं, ते पण मल्टी स्टोरेज नाही म्हणायचं नाही, ग्राउंड +1, म्हणजे आदिवासींना लिफ्टनं चढायची इच्छा नाही आणि ती असू सुद्धा नाही. तर ती जी काय 90 एकर जागा आहे त्या 90 एकर जागेमध्ये या नॅशनल पार्कमध्ये राहणाऱ्या वाड्या वस्त्यांतल्या लोकांना तिथे, नंतर जे दुसरे ज्यांना निश्चितपणे आश्वासित केलं गेलेलं आहे की त्याच्यात व्यापारी पण आहेत, काही दुकानदार आहेत. आता या सर्व गोष्टी करता म्हाडाच्या माध्यमातून घरं निर्माण करण्याची इच्छा आहे. तत्कालीन मुख्य सचिवांनी ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना सुद्धा विश्वासात घेतलं. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी उतनडोंगरी परिसर सुंदर, म्हणजे प्रॅक्टिकली वर्ली सीपेस सारखा त्या ठिकाणी जागा आहे, पण इथले लोक तिथे राहायला जातील या गोष्टीवर माझा विश्वास. इथला रोजगार कोणी सोडणार नाही. म्हणून त्या तुमच्या बाबी येताना आपण मिटिंग करू, येताना तुमचे पत्र पण घेऊन या. संजय उपाध्याय पत्र घेऊन या, म्हणजे नाही पत्र पण घेऊन या, म्हणजे ती पत्र पण त्या कमिटीला आपण सादर करू आणि तुम्ही वक्तव्य कराल ते पण रेकॉर्ड करून त्या ठिकाणी कमिटीला देऊन टाकू, जेणेकरून या सर्वांचा माणूस म्हणून त्या ठिकाणी विचार व्हायला पाहिजे. मग अशी प्रवीण बोलला की टावर मध्ये पाणी आहे, लाईट आहे, सगळं आहे, समोर लोक अंधारात, आणि हे सन्मान्य मोदीजींना अपेक्षित नाही. आणि ह्या जर गोष्टी जर मोदीजींना जर अपेक्षित नाहीत तर आपल्याला अपेक्षित असूच शकणार नाहीत. आता प्रवीण दरेकरांनी सांगितलं तिथे कुठे आता मँग्रोव्हवर जोरदार भरणी चालू आहे. लगेचच्या लगेच माणसं पाठवा मँग्रोव्हच्या लोकांना, कोणी असो, कुठल्या धर्माचा, जातीचा, पंथाचा आणि पक्षाचा पण असेल, त्याची पर्वा करायची नाही. जो निसर्गाशी खेळतो तो माणूस मानवाचा वैरी. आणि त्या धारणेतून रामारावजी आधी तुम्ही टीम पाठवा, शूटिंग करा आणि त्याचं सर्वेक्षण करा. खरोखर का त्या ठिकाणी जर का सरकारी जागेवर किंवा वन खात्याच्या जागेवर असतील तर त्यांना त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा पोलीस स्टेशनमध्ये. आणि आजच्या आज ही बोलतोय मी, म्हणजे मंत्र्याने आदेश दिला आणि यंत्रणा स्थिर राहिली असं नाही, गतिमान झाले असं व्हायला पाहिजे. मी खरं मला आनंद आहे. आता ह्या किती 10 बग्या 10 नाही, ह्या 60 परत बग्या आपण आणू, 60. आणि या ठिकाणी जो त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करेल त्या माणसाला रोजगार देण्याची जबाबदारी निश्चितपणे राज्य शासनाची आहे. आणि त्यामध्ये या नॅशनल पार्कच्या परिसरातल्या लोकांना देण्याची जबाबदारी वन खात्याची आहे. नुसते एवढ्यावरच भागणार नाही तर या बग्यांवर जे ड्रायव्हर म्हणून काम करेल त्याने गाईड म्हणून सुद्धा शिक्षण घ्यावं, त्यांना अधिक पगार मिळेल. प्रकाशजी सुर्वेंनी सांगितलं स्पष्ट बोलण्यासाठी जे व्यासपीठ आहे, आपल्यामध्ये काय आडपडदा आहे, तुम्हाला जे वाटतं ते मला वाटतं. आणि शेवटी एरवी आपण शेवटी जनसेवक होतो. रस्त्यावर मोर्चे आपण सगळ्यांनी काढलेले आहेत, अटक म्हणजे प्रतिबंधित आपल्याला अटक झालेले आहेत. म्हणजे आपण काय विध्वंस केला, जागा म्हणजे कुठल्या बिल्डिंगी जाळल्या नाहीत, गाड्या जाळल्या नाहीत किंवा दगडं मारली नाहीत, परंतु प्रतिकात्मक आपण महात्मा गांधीजींच्या भाषेमध्ये सत्याग्रह हा अधिकार आहे आणि तो केलाच अजोर आपण. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, आज ही मिलिंद म्हैसकर साहेब म्हणा किंवा श्रीनिवासराव, अनिता पाटील, या सर्व फॉरेस्ट अधिकारी सगळे पॉझिटिव्ह आहेत. वन खातं नकारात्मक राहिलेलं नाही, वन खातं सकारात्मक होणार आहे. आता गाड्या बिड्या कोणाला देण्याची मनाई वगैरे झाली ते आता सगळ्या आम्ही अभ्यास करू. कोणाला त्यातून परवानगी, डॉक्टर लोकांना परवानगी, अधिकारी लोकांना परवानगी. निश्चितपणे जो ह्या प्रगतीच्यासाठी काम करतो तो आपला सहकारी आणि त्याचा सन्मान योग्य व्हायलाच पाहिजे. भविष्य काळामध्ये
कोणीही वंचित राहणार नाही. एखाद्या माणसाला वंचित ठेवणं म्हणजे तो पापच आहे आणि ते पाप आपल्या हातून घडू नये. आता पियुषबाईंनी मगाशी बोलत त्यांच्या कुटुंबाची माझी 40 वर्षाची मित्र आहे. वेदप्रकाश गोयलजी ज्यावेळेला ट्रेझरर होते ऑल इंडिया जनसंघाचे तेव्हापासून त्यांची माझी ओळख आहे. पियुषजींच्या आई तर माटोग्यातून आमदारच होत्या. त्यांचे मोठे भाऊ हे पण माझे मित्र आहेत. म्हणजे पियुष म्हणजे गोयल फॅमिली ही नाईक कुटुंबाची मित्रत्वाची फॅमिली आहे आणि मी ज्यांच्यावर प्रेम करतो मी मनापासून. मगाशी विद्यार्थ्यांनी पण सांगितलं आम्ही एकत्र काम केलं, खरं आहे काम केलेलं आहे. अन्याय असेल तिथे आम्ही जातपात धर्म पंथ भाषा वर्ण पक्ष पण बघत नाही आणि मला त्या गोष्टीचा आनंद आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा आंदोलन केली आहेत. मनीषाताई तर 92 साली डहाणूच्या नगराध्यक्ष असताना मी पालकमंत्री मनीषाताईंना माझा कायम पाठिंबा असायचा. राम नाईक साहेब हे ठाणे जिल्ह्याचे सुद्धा खासदार होते. त्यावेळेला सुद्धा या तुमच्या उत्तर मुंबई मतदारसंघामधून सगळे सज्जनच लोक निवडून आले. सगळे गोपाल शेट्टी काय, राम नाईक साहेब काय, संजय उपाध्याय काय, प्रकाश प्रवीर काय, ही सगळी सज्जनांची मांदी आली. ही नाही अशी मी म्हटलंच नाही. सज्जनाने खामोश. हे बघा माझं म्हणणं आहे की ज्या संयमाचा निश्चितपणे बांध फुटेपर्यंत कोणी वाट बघायची नाहीत. संयमाचा बांध फुटण्याच्या अगोदर त्याला त्या वाट करून दिली पाहिजे. आणि जे राज्यकर्ते जनसामान्यांच्या भावना ओळखत नाहीत त्यांना मी नालायक म्हणतो. लाईक दे आर नॉट सुटेबल फॉर ग्रेसिंग दॅट पोस्ट. ती जागा भूषवण्याकरता ते लायक नाहीत म्हणून विद्याताई नालायक. नालायकी शिवी नाहीये. इज नॉट कॅपेबल. आणि म्हणून माझं म्हणणं आहे शलाका की तुमच्या मनामध्ये जितका क्रोध येत असेल पण अजिबात ठेवू नका. आमचे सगळे अधिकारी सकारात्मक आहेत. याच्यातून आपलं मार्ग काढू. शेवटी जनसामान्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम तुमचं आमचं आहे. उपकार नाही करत आपण. ही आपली मनाची जी कर्तव्याची भावना आहे ती भावना आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करतो. आज अनिता पाटील यांनी हा योग घडून आणला. मला म्हणजे आमच्या वन खात्याचा बोलतो म्हैसकर साहेब, श्रीनिवासराव, त्याच्यानंतर आमचे रामगावकर, RN प्रवीण, हे सगळे अधिकारी. आणि तुम्हाला सांगतो वन खाते या 5 वर्षामध्ये 50 महिन्यामध्ये जे काम करेल महाराष्ट्र 100 वर्ष वन खात्याला विसरणार नाही. असं काम करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्याबरोबर राहतील हा विश्वास व्यक्त करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.